हे बघा पूर्ण चकल्या तयार करून झालेल्या आहे। चकलीला काटे बघा किती छान मस्त पडलेले आहे बघा। चकली ना अजिबातच तेलकट झालेली नाहीये बघा। चकली तोडून पण दाखवते बघा तुम्हाला। चकली अशी पोकळ झालेली आहे। चकली अशी पोकळ झाली ना तरच छान कुरकुरीत चकली झाली आहे असं समजा। तोडून पण दाखवते बघा। चकली मी तुम्हाला खाऊन पण दाखवते। तुम्ही आवाजावरूनच बघा चकली किती छान कुरकुरीत झालेली आहे। नमस्कार, मी कविता, कविताज टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता बिना भाजणीची पोह्याची चकली कशी करायची ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे। ही चकली मस्त कुरकुरीत, काटेरी, अजिबातच तेल पीत नाही व कडकही होत नाही। चकली खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही ही चकली अर्ध्या तासात बनवू शकतात। यामध्ये मी पूर्ण साहित्याचे प्रमाण परफेक्ट सांगितलेले आहे। तुम्ही पहिल्यांदा जरी ही चकली करत असाल तर 100% खात्रीने सांगते की चकली परफेक्टच होणार। सध्या मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागलेल्या आहे। मधल्या वेळास खाण्यासाठी त्यांना काही ना काहीतरी लागतंच। त्यांच्यासाठी हा चकलीचा बेस्ट ऑप्शन आहे। नेहमीप्रमाणे यामध्ये मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहे। चला तर ही कुरकुरीत चकली कशी करायची ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। त्यासाठी मी 1 कप जाडे पोहे घेतलेले आहे। जे आपण कांदा पोहे बनवतो ना तेच पोहे घेतलेले आहे। आणि अर्धा कप डाळ्या घेतलेल्या आहे। चिवड्यामध्ये घालतो ना त्या भाजलेल्या डाळ्या आहे। सर्वात आधी आपण हे पोहे आणि हे डाळ्या आहे ना मिक्सर मध्ये याची बारीक पावडर करून घेऊया। पोहे आणि डाळ्या बघा मिक्सर मध्ये ना छान बारीक वाटून घेतलेला आहे। हे या चाळणीने आपण चाळून घेऊया पीठ। यामध्ये जर मोठे कण असतील ना तर ते निघून जातील। पूर्ण गाळून घेतलेला आहे। हे जाड आहे ना हे आपल्याला फेकून द्यायचं आहे। यातच आपल्याला ना तांदळाचं पीठ पण गाळून घ्यायचं आहे। हे 1.5 कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे घरीच बनवलेलं तांदळाचं पीठ आहे। तांदूळ स्वच्छ धुवून सावलीतच पंख्याखाली वाळवून हे पीठ तयार केलेलं आहे। हे पीठ आहे ना हे पण आपण गाळून घेऊया। हे आपलं चकलीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे। याच्या आपण आता चकल्या बनवूया। गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये मी आता 2 कप पाणी घालते। ज्या कपने आपण पोहे मोजून घेतले होते ना त्याच कपने 2 कप पाणी घालते। हे प्रमाण आहे ना परफेक्ट आहे। याच्याने व्यवस्थित छान चकल्या बनतात। पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये आपण मसाले घालूया। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। त्याच्यामध्ये मी आता तीळ घालते। 1-2 चमचे तीळ घेतलेले आहे। 1-1.5 चमचा धना जिरा पावडर आहे। ओवा हातामध्ये ना क्रश करून घेतलेला आहे। आणि हे 2 चमचे पोहे खाण्याचे 2 चमचे लाल तिखट आहे। हिंग, थोडीशी हळद आणि मीठ आणि बटर। पोहे खाण्याचा 1 चमचा बटर घातलेला आहे। याच्यापेक्षा जास्त बटर नका घालू तुम्ही, चकली विरघळेल तेलामध्ये आपली। हे प्रमाण आहे ना परफेक्ट प्रमाण आहे। या पाण्यामध्ये हे पीठ आहे ना हे पूर्ण पीठ घालून घेऊया। आणि लाटण्याने ना हे पीठ मिक्स करून घ्या। लाटण्याने ना गाठी अजिबातच होत नाही। हे पीठ आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। त्यासाठी कढई आहे ना मी खाली घेते। हे पीठ आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। हे आपण 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवू। 20 मिनिट झालेले आहे। हे पीठ आहे ना एका परातीत काढून घे। हे पीठ आहे ना आणखीन कोमटच आहे, पूर्ण गार नाही झालेलं आहे। यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा एक घट्ट गोळा मळून घेऊया। थोडं थोडंच पाणी टाका, एकदम नका टाका। आधीच आपण जास्त पाणी यासाठी नाही घेतलं
की बऱ्याच तांदळांना ना कमी पाणी लागतं, काहीला जास्त लागतं. एकदमच आधी जास्त घेतलं असतं ना आपण तर मग पीठ आपलं पातळ झालं असतं. हे चकलीचं पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे बघा, घट्ट मळलेलं आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. हे पीठ आहे ना एक 10 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवूया. 10 मिनिट झालेले आहे बघा, पीठ ना आपलं छान मुरलेलं आहे. चकलीच्या साच्याला आपण व्यवस्थित तेल लावून घेऊया. ही चकती आहे ना, ही चकतीची जी खरबरीत बाजू आहे बघा, ही खरबरीत आहे आणि ही प्लेन आहे. ही खरबरीत बाजू आहे ना ही खाली ठेवायची आहे आपल्याला आणि ही प्लेन आहे ना ती वर ठेवायची. खरबरीत बाजू खाली ठेवली ना तर चकलीला ना आपल्या काटे खूप छान पडतात. व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घेऊ. हे चकलीचं पीठ आहे ना साच्यात भरण्याच्या आधी ना परत एकदा ना चांगलं मळून घ्या तुम्ही व्यवस्थित, म्हणजे चकलीची तार आहे ना व्यवस्थित पडेल, कुठेच तुटणार नाही. पण भाकरीचं पीठ कसं मळून घेतो ना तसं छान व्यवस्थित मळून घ्या. ही प्रोसिजर करणे ना खूप गरजेचे आहे. फार तुम्हाला घट्ट वाटत असेल पीठ, थोडंसं पाणी लावलं तरी चालेल. चकलीचा गोळा आहे ना व्यवस्थित त्यामध्ये भरून घ्या. हे पीठ आहे ना चांगलं व्यवस्थित दाबून घ्या. चकली करताना हे सुरुवातीचं टोक आहे ना त्याला असा गोल केला ना तर व्यवस्थित चकली बनते. चकल्या कशा छोट्या मोठ्या तुम्हाला जशा पाहिजे तुम्ही तशा करू शकता. आणि शेवटचं टोक आहे ना हे नेहमी असं चिटकून घ्या व्यवस्थित. या पद्धतीने ना एक 7-8 चकल्या मी पाडून घेते अशा व्यवस्थित. आणि चकली करताना जास्त पण चकल्या तुम्ही अशा पाडून नका घेऊ, कोरड्या होतात आणि मग त्या तेलामध्ये सुटू शकतात. कढईमध्ये आपण चकली करतो ना ते तळेपर्यंत आपण खाली चकल्या पाडू शकतो अशा. अशा प्लेट्सवर चकल्या पाडल्या ना तरी चालेल. या प्लेट्सवर चकल्या पाडल्या ना तर उचलायला खूपच सोप्या जातात चकल्या. या पद्धतीने पण तुम्ही चकल्या पाडू शकता. एकसारख्या गोल गरगरीत चकल्या येतात खूपच छान. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल पण चांगलं व्यवस्थित गरम झालेलं आहे बघा. एक गोळा टाकून बघते मी. चांगलं व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे. हा गोळा आहे ना लगेच वरती आला आहे बघा. असंच आपल्याला तेल तापलेलं पाहिजे आहे. आता आपण चकल्या घालूया. अशा प्लेटवर आपण चकल्या पाडल्या ना तर आपल्याला कढईमध्ये टाकायला खूपच सोप्या जातात बघा हे चकल्या. कढईमध्ये जेवढ्या चकल्या बसतील ना तेवढ्याच चकल्या तुम्ही सोडा त्याच्यामध्ये. जास्त चकल्या सोडल्या ना तर मग चकल्या आपल्या तुटू पण शकतात. आणि चकल्याला नेहमी मीडियम गॅसवरच तळा तुम्ही. फुल गॅसवर पण नको आणि बारीक गॅसवर पण नको. बारीक गॅसवर चकल्या तळल्या ना तर तेलकट होतात आणि फुल गॅसवर तळल्या ना तर वरनं लगेच लालसर होतात पण आतनं ना अशा कुरकुरीत होत नाही चकल्या. क्रिस्पी झाल्या पाहिजे छान चकल्या. 1 मिनिट झाला आहे बघा. एक चकली आहे ना एका बाजूनी चांगली कडक झालेली आहे. कडक झाली ना चकली तरच मग अशी उलटवा. मऊ असताना नका उलटू. चकल्या तळणं ना थोडं पेशन्सच काम आहे. चकली तळताना त्याचा वेळ दिला ना तर एकदम छान चकल्या मस्त कुरकुरीत बनतात. मऊ अजिबात पडत नाही मग चकल्या. आणि ह्या चकल्या करायला खूपच सोप्या आहेत. आपल्याला चकल्या खाण्याची इच्छा झाली ना तर अगदी 20 मिनिटात तुम्ही ह्या चकल्या करू शकता. आपल्याकडे लहान मुलं असतात त्यांना मधल्या वेळात काही ना काही लागतंच खायला.
तर या चकल्या अशा करून ठेवल्या तर चांगल्या हेल्दी पण आहेत चकल्या. याआधी पण मी चकल्याच्या बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे बघा. ज्वारीची चकली आहे, भाजणीची चकली आहे, रवा बटर चकली आहे. त्यांची लिंक ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या पण चकल्या नक्की करून बघा, खूप छान आहे त्या चकल्यांची रेसिपी. या पद्धतीने जर तुम्ही चकल्या केल्या ना मान घेऊन, तर तुमच्या चकल्या ना कधीच बिघडणार नाही. 100% सांगते मी, या चकल्या परफेक्टच बनेल. तुम्ही जर पहिल्यांदा जरी या चकल्या बनवत असाल ना तरी या चकल्या चांगल्याच बनणार. जेव्हा आपण चकल्या तळायला घेतल्या होत्या ना तर तेव्हा किती बुडबुडे होते बघा, आता बऱ्यापैकी कमी झालेले आहे. हे पूर्ण बुडबुडे आहे ना, हे गेल्या तरच आपल्या चकल्या झाल्या व्यवस्थित अशा समजायच्या. आणि चकल्या ना थोड्या खाली पण बसतात व्यवस्थित तळल्या गेल्या तर. चकल्या हे मी मीडियम गॅसवरच तळत आहे. चकल्या आपल्या झालेल्या आहे बघा तळून. बुडबुडे ना बऱ्यापैकी कमी झालेले आहे. चकली तुम्हाला हाताने उचलता येत नसेल ना तर तुम्ही असं उलटण्याने पण चकली उचलू शकतात. खूप इझी आहे बघा. दुसरी बॅच पण तळून झालेली आहे बघा आपली. हे चकलीवरचे पूर्ण बुडबुडे गेले ना तरच तुमच्या चकल्या व्यवस्थित तळल्या आहे असे समजा. आपण चकल्या काढून घेते मी. मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. खूपच आवडीने खातील बघा मुले तुमची पण. याच पद्धतीने ना बाकीच्या सर्व चकल्या मी तळून घेते. पूर्ण चकल्या तळून झालेल्या आहे बघा. एकूण एक चकली मस्त कुरकुरीत झालेली आहे. चकलीला काटे पण बघा किती छान मस्त पडलेले आहे. एवढ्या या सारणामध्ये ना 35 ते 40 चकल्या बरोबर बनतात बघा. हे बघा पूर्ण चकल्या तयार करून झालेल्या आहे. चकलीला काटे बघा किती छान मस्त पडलेले आहे बघा. चकली ना अजिबातच तेलकट झालेली नाहीये बघा. चकली तोडून पण दाखवते बघा तुम्हाला. चकली अशी पोकळ झालेली आहे. चकली अशी पोकळ झाली ना तरच छान कुरकुरीत चकली झाली आहे असं समजा. तोडून पण दाखवते बघा. चकली मी तुम्हाला खाऊन पण दाखवते. तुम्ही आवाजावरूनच बघा चकली किती छान कुरकुरीत झालेली आहे. पिठामध्ये 35 ते 40 चकल्या बनतात. या चकल्याना तुम्ही नक्की एकदा तरी करून पहा. खूप छान कुरकुरीत चकली झालेली आहे आणि या चकल्या बनवायलाही खूप सोप्या आहे. पहिल्यांदा तुम्ही बनवायला घेतल्या ना तरी 100% सांगते चकली चांगलीच होणार तुमची. ही पहा मस्त कुरकुरीत चकली तयार झालेली आहे. या चकलीला तुम्ही जगातील सर्वात सोपी चकली म्हटलं तरीही चालेल. ही चकली तुम्ही या दिवाळीतच नाही तर एरवीही स्नॅक्स म्हणून करून खाऊ शकतात. लहान मुलांना मधल्या वेळासाठी या चकलीचा बेस्ट ऑप्शन आहे. मी सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक वापरून ही चकली एकदा नक्की करून पहा. खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहताय हे कमेंट्स करून सांगा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा. व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनट्रेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.